मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। या प्रकरणी सुनावणीच्या वेळी कोर्ट परिसरामध्ये आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आरोपी 6 तारखेपासून वडिलांच्या मागावर होते असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने केलाय। खासदार सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। त्यावेळी वैभवीने आपली आपबीती सांगितली। लेकरांना किती परीक्षा द्यावी लागणार आहे असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली। या भेटीदरम्यान मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती। या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलाय। वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिले। ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली। या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावली। सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवींनी आरोप केलाय। कुंभमेळ्याला जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांना फडणवीसांनी एक पवित्र साबण द्यावा असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर कुंभमेळ्यात तुम्ही किती स्नान करा तरीही तुमचं पाप धुतलं जाणार नाही असा घणाघात राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी काल उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। फडणवीसांनी आढावा बैठक घेतल्यानंतर शिंदेंनी आढावा बैठक घेण्याची ही दुसरी वेळ। याआधी फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बोलवलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर होते। मात्र काही दिवसांनी बैठक घेत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला। मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावले आहेत। बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे। मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय देखील बॅनरवर लिहिण्यात आलाय। मराठी सेनेने हे बॅनर लावले। निवडणुकीनंतर देणग्या मिळवण्यात भाजपनंच बाजी मारली। भाजपच्या तिजोरीत 4000 कोटीपेक्षा जास्त देणगी जमा झाली। असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगीसंदर्भात अहवाल जाहीर केलाय।